अमेरिका आणि इस्रायल आणि इराण युद्धाची धग सलग 15व्या दिवशीही कायम। आतापर्यंत 1444 युद्धबळी तर 18,000हून अधिक जखमी तर 11 अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाल्याची माहिती। संपूर्ण इराण उद्ध्वस्त करून टाकू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। तर इराण लवकरच शरणागती पत्करणार असल्याचाही दावा। आखातातील युद्धामुळे हवाई प्रवास महागला। एअर इंडिया पाठोपाठ इंडिगोकडून इंधन अधिभार लागू। तिकीट दर 425 ते 2300 रुपयांनी वाढणार। गॅस टंचाईमध्ये देशवासियांना काहीसा दिलासा। भारताच्या 2 LPG गॅस वाहक जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास इराणची परवानगी। विधानसभेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक सादर। सक्तीच्या धर्मांतराला बसणार चाप, तर विधेयकामागे राज्य सरकारची भूमिका काय, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार। शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा। राज्यात पहिली ते चौथी मराठी विषय सक्तीचा। राजकारणाची दिशा आणि पद्धत बदलली, तरुण पिढीला काय हवं ते ओळखा। पदाधिकारी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा कानमंत्र। लवकरच पक्षाच्या ध्येय धोरणांची नवी यादी येणार। मनमाड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प। हमालीचे दर वाढवून देण्याची मागणी। हमाल आणि व्यापाऱ्यांच्या वादाचा शेतकऱ्यांना फटका। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये 2 कोल गॅसिफिकेशन प्रकल्पांचं भूमिपूजन। गडकरी आणि फडणवीसांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प मंजूर। नाशिक पुणे रोडवर एसटी महामंडळाच्या बसला आग। बसमधील 16 प्रवासी सुखरूप। नाशिकच्या शिंदे टोलनाका परिसरातील घटना। मुंबईतील नालेसफाईसाठी कंत्राटदारांना अनुभवाची अट शिथिल। नालेसफाईसाठी कंत्राटदार मिळत नसल्यानं निर्णय। करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन आजपासून 4 दिवस बंद। पुरातत्व खात्याकडून मंदिराच्या संवर्धन आणि देखभालीचं काम सुरू असल्यानं निर्णय।